चला करायचं सुरू आपण लेक्चर. काल मी तुम्हाला कार्बनच्या काही टाइप्स बद्दल सांगितलं. भरपूर टाइप्स तुम्ही कार्बनचे ओळखू शकता एखादं स्ट्रक्चर जर तुम्हाला प्रोव्हाइड केलं तर. ठीक आहे, कोणते कोणते कार्बन तुम्हाला सांगितले मी कालच्या लेक्चरला पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कशन केलं ते प्रायमरी कार्बनचं. कोणी सांगेल प्रायमरी कार्बन कसा ओळखायचा? Yes, anyone from you, please tell me how we can identify primary carbon. Yes, Harshida, can you? Yes, sir. Sir, the carbon having one functional group and two hydrogen. नाही, कार्बनवरती 2 हायड्रोजन आहे हे बरोबर, परंतु फंक्शन ग्रुपचा उल्लेख तिथं नाही करायचा. दुसरं काहीतरी पाहिजे. R. A carbon which is directly bonded with only other one carbon atom. ठीक आहे, असं एखादा कार्बन की जो दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला डायरेक्ट अटॅच असेल तर अशा वेळेस आपण त्या कार्बनला म्हणायचं प्रायमरी कार्बन. राईट? ओके, सिद्धी प्लीज डिफाइन सेकंडरी कार्बन. सिद्धी काय होतीस का? Okay, Ayush, please you tell me how you will define secondary carbon. Pranav, can you? Okay, Saurabh, you tell me how you will define secondary carbon. A carbon which is bonded with two another carbon atoms. Very good. A carbon which is bonded directly with two other carbon atoms, such carbon is called as secondary carbon atom. Very good. Gautam, please tell me how you will define tertiary carbon. With one. A carbon which is bonded with other 3 carbon atoms is called a tertiary carbon. Very good. Next, Vijay, please define quaternary carbon. Okay, who is going to tell me? Very good. Carbon which is bonded with 4 carbon atoms. Very good, Ayush. फक्त मेसेज करताना डायरेक्ट मेसेज नाही करायचा, मेसेज टू एव्हरीवन म्हणायचं, म्हणजे तुमचे उत्तर सगळे रीड करतील. ठीक आहे. So carbon which is bonded with other 4 carbon atoms is called quaternary carbon. Very good. Next is the sp carbon. चला, कोण डिफाइन करेल sp कार्बन ला? Rajwardhan करतोस. How you will identify sp carbon in a given structure? कोण करू शकते हे डिफाइन? sp कार्बन, sp2 कार्बन, sp3 कार्बन. प्रयत्न करा. त्यासाठी मी काही चार्ट्स तुम्हाला दिले होते. सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड किती आहे त्याच्या बेसिसवरती आपण ते आयडेंटिफिकेशन केलं. आणि सिग्मा बॉन्ड आणि There are 2 sigma and 2 pi bond. Very good. The carbon which is surrounded by 2 sigma bonds and 2 pi bonds, such carbon is called as sp carbon. Very good. Next, sp2 carbon. Sir, 3 sigma bond and 1 pi bond. Very good. A carbon which is surrounded by 3 sigma bonds and 1 pi bond is called as sp2 carbon. And how you will a carbon which is surrounded by 4 sigma bonds. very good 4 sigma 3 कार्बन. चला, हे झाल्यावरती आपण पुढे गेल्यावरती सॅच्युरेटेड कार्बन हे सांगता यायला पाहिजे, इझी आहेत. हु इज गोइंग टू टेल मी सॅच्युरेटेड कार्बन मीन्स व्हॉट अँड अनसॅच्युरेटेड कार्बन मीन्स व्हॉट? There are all single bond. Very good. If carbon is surrounded by single bond,
carbon, whereas unsaturated carbon is a carbon which is surrounded by either a double or a triple bond, right? चला पुढे गेल्यावरती आपण अजून एक टाइप पाहिला, असिमेट्रिक कार्बन किंवा त्याला आपण कायरल कार्बन पण नाव दिलं. कोण सांगू शकतं हे असिमेट्रिक कार्बन? जयराज सांगतोस. हाऊ यू विल आयडेंटिफाय asymmetric carbon in a given structure? चला कुणाला आठवत असेल त्यांनी सांगा, म्हणजे बाकीच्यांना रिवाइज होईल ते. यस सर. नाही आवाज आला. नाही आठवते कुणाला? एकदा पुन्हा रिवाइज करू मी. कायरल कार्बन कशाला म्हणायचं? आपल्याला माहितीये कार्बनची व्हॅलन्सी किती असते? 4 असते. आपण कार्बनला टेट्रा व्हॅलन्स म्हणतो, 4 व्हॅलन्सी आहे. मग कार्बनची जी 4 व्हॅलन्सी आहे ती 4ही पण डिफरंट ग्रुपने जर सॅटिस्फाईड झाली तर अशा कार्बनला आपण म्हणतो असिमेट्रिक कार्बन और कायरल कार्बन. कसं डिफाईन करणार तुम्ही असिमेट्रिक कार्बन? अ कार्बन whose all 4 valencies are satisfied by different groups. Such a carbon is called as asymmetric carbon. आली लक्षात सगळ्यांना डेफिनेशन? एखाद्या स्ट्रक्चर मध्ये कार्बनच्या 4 व्हॅलन्सी 4 डिफरंट ग्रुपने सॅटिस्फाईड होत असेल तर तुम्ही त्याला म्हणायचं असिमेट्रिक कार्बन. ठीक आहे, एवढे टाइप आपण पाहिले. काही मिस केलं कमी पहा बरं याच्यापैकी आता. Yes. Allyl carbon. How we can identify allyl carbon in a given structure? Yes. Who is going to tell me? Allyl carbon. Carbon after double bond. Very good. A carbon which is next to the double bonded carbon or sp2 carbon is called as allylic carbon. And what is meant by vinyl carbon? Double bonded carbon. That means sp2 carbon is called as vinyl carbon. ठीक आहे, एवढे सगळे टाइप आपण कालच्या लेक्चरला स्टडी केले. म्हणजे एखादं स्ट्रक्चर तुम्हाला दिलं आणि ओळखायला सांगितलं, त्यामध्ये sp3 कार्बन किती आहेत, त्यानंतर प्रायमरी कार्बन किती आहेत, सेकंडरी कार्बन किती आहेत, टर्शरी कार्बन किती आहेत, sp2 कार्बन किती आहेत, sp कार्बन किती आहेत, व्हिनिल कार्बन किती आहेत, अलील कार्बन किती आहेत किंवा असिमेट्रिक कार्बन किती आहेत. तर त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली डील करता येतील. त्याच्या ऑप्शन्स मधून एक करेक्ट ऑप्शन तुम्ही पिक करू शकता. यापैकी कोणता टाइप तुम्हाला समजला नसेल तुम्हाला सांगा. जे काही टाइप मी आता तुम्हाला रिवाइज करून दिले कालच्या लेक्चरला आपण जे पाहिले होते त्यापैकी कोणता टाइप तुम्हाला जर समजला नसेल तर मला सांगा. आणि समजला असेल तर एक सगळ्यांनी ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी थम्स अपचं साईन शो करा. सर sp2 आणि sp3 हायब्रिडायझेशन आहे ना, ते फक्त कार्बन साठीच आहे ना? म्हणजे असं ते तुम्ही जे चार्ट दिलं फक्त कार्बन साठीच आहे का बाकी? येस येस, इट्स ओनली ऍप्लिकेबल फॉर द कार्बन्स. आणि जर तुम्हाला बाकीच्या इलेमेंटचं हायब्रिडायझेशन शोधायचं तर आपण क्लासमध्ये एक ट्रिक डिस्कस केली होती. एक फॉर्म्युला तुम्हाला मी दिला होता, नंबर प्रेडिक्ट करायचा आणि त्या नंबरच्या बेसिसवरती हायब्रिडायझेशन शोधायचं. आठवतंय फॉर्म्युला तो? केमिकल बॉन्डिंगला रिवाइज करता वेळेस मी हा फॉर्म्युला तुम्हाला दिला होता. हायब्रिडायझेशन इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम अटॅच्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर्स. हो की नाही? येस. तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि मग बाकीचे जेवढे कंपाऊंड्स तुम्हाला दिले जातील त्यांचं हायब्रिडायझेशन तुम्ही शोधायचं. हे फक्त ऍप्लिकेबल जे आहे मी आता जे सांगितलं होतं ते फक्त कार्बन असणारे स्ट्रक्चर्स जे आहेत त्यांना फक्त तो ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंडची जी स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यासाठी. चला, काही अडचण आता याच्यामध्ये? नो सर. अजून एक पॉइंट मी तुम्हाला सांगितला होता की जर कार्बनचा टाइप आपण ओळखला तर कार्बन वरती जे हायड्रोजन आहे त्यांचा पण तोच टाइप होतो. म्हणजे कार्बनचा टाइप तुम्हाला माहिती झाला प्रायमरी कार्बन, तर तुम्हाला प्रायमरी हायड्रोजन पण सांगता आले पाहिजे. येईल सांगता? प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन, टर्शरी हायड्रोजन. आणि क्वाटर्नरी कार्बन वरती कुठलाही हायड्रोजन आपल्याला पाहायला भेटत नाही. ठीक आहे, फक्त 3 टाइपचे हायड्रोजन तुम्हाला लक्षात असले पाहिजे. प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन, टर्शरी हायड्रोजन. मग आपण डिस्कशन केलं की प्रायमरी कार्बन जर असेल तर त्याच्यावरती प्रायमरी हायड्रोजन किती असू शकते? 24. ना
एक कार्बन थ्री जर असेल थ्री हा, थ्री three. थ्री कारण हायड्रोजन स्ट्रक्चर कोणतं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे किती प्रायमरी हायड्रोजन भेटतील ते. स्ट्रक्चर छोटं दिलं तर प्रायमरी कार्बन छोटे असतील कमी असतील, प्रायमरी कार्बन कमी असेल तर प्रायमरी हायड्रोजन पण कमी असेल. जसं की फॉर एक्झाम्पल मी इथेन तुम्हाला दिला, इथेन. मग इथेन मध्ये प्रायमरी कार्बन किती आहेत बरं? दोन. दोन्हीचे दोन्ही कार्बन प्रायमरी आहे, एकमेकांना अटॅच झाले म्हणजे एक कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला डायरेक्टली बॉन्डेड आहे. ठीक आहे, मग दोन प्रायमरी कार्बन असतील तर प्रायमरी हायड्रोजन किती होतील? 6 6. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर वरती डिपेंड आहे प्रायमरी कार्बन किती आहेत आणि त्याच्यावरती प्रायमरी हायड्रोजन किती आहेत. ठीक आहे, नंतर आपण सेकंडरी कार्बनचे हायड्रोजन प्रेडिक्ट केले किती असू शकतील सेकंडरी कार्बन वरती? 2 व्हेरी गुड. सेकंडरी कार्बन जो असेल त्यावरती 2 हायड्रोजन्स असतील, 2 हायड्रोजन आपल्याला नेहमी पाहायला भेटतील. आणि टर्शरी कार्बन जर असेल तर जेवढे टर्शरी कार्बन असतील तेवढेच हायड्रोजन पण असतात, एकच हायड्रोजन असतो त्यावरती. बरोबर. हो सर. आणि क्वाटर्नरी कार्बन जर असेल तर हायड्रोजन त्यावरती आपल्याला पाहायला भेटणार नाही, त्याच्यामुळे क्वाटर्नरी हायड्रोजन कधीही म्हणायचं नाही. ठीक आहे, क्वाटर्नरी कार्बन इज पॉसिबल बट क्वाटर्नरी हायड्रोजन्स आर नॉट पॉसिबल ऑन ऑर्गॅनिक कंपाऊंड. चला समजलं. एवढा पार्ट आपण कालच्या लेक्चरला स्टडी केला आणि आज आपल्याला यापुढे स्टडी करायचा आहे. आपण जो पार्ट शिकलो तो थोडासा मध्येच सुरू केला होता. आपला मेन टार्गेट होतं आपल्या ज्या 3 स्पेसिस आहेत फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन यांच्या स्टॅबिलिटी बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं होतं. ठीक आहे, मग आपण पुन्हा एकदा तिकडे येऊया. फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन तुम्हाला डिफाईन करता येतील. जर तुम्हाला विचारलं तर डिफाईन करता आलं पाहिजे. फ्री रॅडिकल काय आहे, कार्बोकॅटायन काय आहे आणि कार्बॅनियन काय आहे. चला कोणी सांगू शकेल? How you will define free radical? The species on which one unpaired electron is there. Very good. A species having one unpaired electron is called as free radical. Right. चला कार्बोकॅटायन ला डिफाइन करा कोणीतरी एकाने. Carbon having positive charge. Very good. Carbon having positive charge is called as carbocation. And define carbanion. Carbon having negative charge. Carbon carries negative charge. Carbon having negative charge on species, such species are called as carbanion. ठीक आहे, आता फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन, कार्बॅनियन ह्यापैकी कार्बोकॅटायनला एक अल्टरनेटिव्ह वर्डने पण तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाईल. कार्बोकॅटायनला कार्बोनियम आयन नावाने सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, तर कधी कधी क्वेश्चन मध्ये कार्बोनियम आयन जर असं दिसलं तुम्हाला तर कन्फ्युज होऊ नका. कार्बोनियम आयन आणि कार्बोकॅटायन हे सिमिलर नेम्स आहेत. ठीक आहे, थोडासा डिफरन्स असतो पण इनिशियल स्टेजला तुम्ही त्यांना सिमिलर कन्सिडर करा. व्हॉट इज कार्बोकॅटायन, कार्बोनियम आयन. पार्ट समजला सर्वांना? चला मग आपण हे डिस्कस केलं. या तिघांपैकी फ्री रॅडिकलचा जो कार्बन आहे त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात, कार्बोकॅटायनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात आणि कार्बेनियनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, हे नॉलेज तुम्हाला आलेलं आहे. तुम्ही डायरेक्टली मला सांगू शकता हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द फ्री रॅडिकल ऑफ कार्बन? 7 इलेक्ट्रॉन. फॉर कार्बोकॅटायन 6 electron and for carbanion 8 electron. So free radical and carbocation they are electron deficient, whereas carbanion is the electron rich species. Right? ऐकलं सर्वांनी? फ्री रॅडिकल जो आहे आणि कार्बोकॅटायन जो आहे यांना दोघांनाही आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणणार आणि कार्बॅनियन जो आहे त्यांना आपण इलेक्ट्रॉन रिच म्हणणार. त्यानंतर आपण त्यांचं हायब्रिडायझेशन, त्यांची जॉमेट्री ह्या गोष्टी स्टडी केलेल्या आहेत. हायब्रिडायझेशन तुम्ही सांगू शकता का? फ्री रॅडिकलचं हायब्रिडायझेशन काय येते? sp2. sp2. कार्बोकॅटायनचं सुद्धा sp2 आणि कार्बॅनियनचं मात्र हायब्रिडायझेशन. ठीक आहे, ओके. त्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं की फ्री रॅडिकलच्या कार्बन वरती प्रेझेंट आहे, कार्बोकॅटायन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन वरती प्रेझेंट आहे किंवा कार्बॅनियन मध्ये निगेटिव्ह चार्ज ज्या कार्बन वरती प्रेझेंट आहे त्या कार्बन वरून आपण आता त्या फ्री रॅडिकलचा किंवा कार्बोकॅटायनचा किंवा कार्बॅनियनचा टाईप आयडेंटिफाय करणार आहोत. त्यासाठी काल आपण वेगवेगळे टाईपचे कार्बन डिस्कस केले. ठीक आहे, मग जर मी तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलं, त्या स्ट्रक्चर मध्ये मिथाइल ग्रुपच्या कार्बन वरती एक अनपेड इलेक्ट्रॉन जर आला तर ही फ्री रॅडिकलची स्पेसिस झाली. राईट? हो सर.
आता हा जो फ्री रॅडिकल आहे त्याला मी दुसऱ्या फ्री रॅडिकल सोबत कम्पेअर करायचं ठरवलं. मग दुसरा फ्री रॅडिकल मी असा घेतला की ज्या कार्बन वरती एक अल्काइल ग्रुप आहे, एक अल्काइल ग्रुप आहे आणि त्या कार्बन वरती एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. अशी जर स्पेसिस तुमच्या समोर आली तर आता तुम्ही याला आयडेंटिफाय करू शकता कोणता फ्री रॅडिकल आहे हा. कार्बनचा टाईप पाहायचा, ज्या कार्बन वरती तो रॅडिकल आहे त्याचा कोणत्या टाईपचा कार्बन येतो हा. प्रायमरी फ्री रॅडिकल. प्रायमरी कार्बन. हो का नाही. मग प्रायमरी कार्बन वरती फ्री रॅडिकल असेल तर तुम्ही याला म्हणताना प्रायमरी फ्री रॅडिकल म्हणायचं. तसंच जर मी दोन अल्काइल ग्रुप अटॅच असणाऱ्या कार्बन वरती जर एक अनपेड इलेक्ट्रॉन सेकंडरी तर हा झाला सेकंडरी फ्री रॅडिकल. सेकंडरी आणि जर मी 3 अल्काइल ग्रुप असणाऱ्या कार्बन Tertiary. वरती जर फ्री रॅडिकल दिला तर हा झाला टर्शरी फ्री रॅडिकल. तर हे सगळ्याच्या सगळ्या स्पेसिस ज्या आहेत त्या कोणत्या आहेत, फ्री रॅडिकलच्या स्पेसिस आहे. का बरं फ्री रॅडिकल्स आहेत ते सर्वच्या सर्व, कारण की त्या प्रत्येक स्पेसिस मध्ये कार्बनने काय केलेलं आहे, एक इलेक्ट्रॉन कॅरी केलेला आहे, अनपेड इलेक्ट्रॉन, आणि म्हणून आपण त्यांना म्हणणार फ्री रॅडिकल. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की ह्या सगळ्या फ्री रॅडिकल पैकी स्टेबल कोणता जास्त असेल आणि कोणता अनस्टेबल असेल. स्टॅबिलिटी ऑर्डर तुम्हाला डिसाइड करायची. मग तुम्ही लोएस्ट स्टॅबिलिटी टू हायेस्ट स्टॅबिलिटी अशी इन्क्रीजिंग ऑर्डर अरेंज करू शकता किंवा हायेस्ट स्टॅबिलिटी टू लोएस्ट स्टॅबिलिटी अशी डिक्रीजिंग ऑर्डर तुम्ही करू शकता. मग आता त्यासाठी तुम्हाला त्याचं नेचर माहिती पाहिजे. फ्री रॅडिकल वेदर दे आर इलेक्ट्रॉन रिच और इलेक्ट्रॉन डेफिशियंट. तर तुम्हाला माहिती आहे की फ्री रॅडिकल हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात, बरोबर. येस. ओके. मग डेफिशियंट जर असतील, जर फ्री रॅडिकल हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट जर असतील तर त्यांना इलेक्ट्रॉन विथड्रॉ करून घेणारे ग्रुप जर आपण अटॅच केले, म्हणजे त्यांचा बॉन्ड अशा ग्रुप सोबत केला की त्यांनी काय केले, त्या कार्बनचे इलेक्ट्रॉन विथड्रॉ करून घेतले, तर मला सांगा त्या फ्री रॅडिकलच्या कार्बनची स्टॅबिलिटी वाढेल की कमी होईल. परत एकदा सांगा. जर एखादा फ्री रॅडिकलचा कार्बन आहे आणि त्याला जे ग्रुप अटॅच केलेले आहे ते ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणारे ग्रुप असतील तर त्या फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल. Increase. डिक्रीज 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 होईल, हो की नाही. Stable होईल ना सर तो इलेक्ट्रॉन बाहेर गेल्यावर. नाही, इलेक्ट्रॉन ऑलरेडी त्याच्याकडे कमी आहेत, बरोबर आहे. 7 इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे त्याचं ऑक्टेट कसं आहे, इनकम्प्लीट आहे, म्हणजे ऑलरेडी इलेक्ट्रॉन त्याच्याकडे कमी आहे. आणि विथड्रॉ ग्रुप जर अटॅच झाले, विथड्रॉ करून घेणारे ग्रुप जर अटॅच झाले, इलेक्ट्रॉनला विथड्रॉ करणारे ग्रुप, तर त्याची इलेक्ट्रॉन अजून कमी होतील, बरोबर की नाही. इलेक्ट्रॉन जर अजून कमी झाले तर तो अजून स्टेबल होईल की अनस्टेबल होईल, अनस्टेबल. Unstable. ठीक आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा फ्री रॅडिकलच्या कार्बनला विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील तेव्हा तेव्हा तो जो फ्री रॅडिकल असेल तो काय होत जाईल, अनस्टेबल होत जाईल. जेवढे जास्त विथड्रॉइंग ग्रुप असतील तेवढे जास्त त्याची काय असेल, अनस्टॅबिलिटी असेल. Instability. समजलं. आणि याच्या अपोजिट जर फ्री रॅडिकलच्या कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर मी अटॅच केले, इलेक्ट्रॉन देणार, स्टेबल. स्टेबल. तर त्यावेळेस आता तो कार्बनचा जो फ्री रॅडिकल असेल तो स्टेबल होईल, कारण की त्याचं आता आउटरमोस्ट शेल जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, इनकम्प्लीट आहे, डोनेटिंग ग्रुप अटॅच झाल्यामुळे त्याचं ते कम्प्लीट होऊन जाईल, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी त्याच्यावरती वाढेल आणि म्हणून त्याची स्टॅबिलिटी जी आहे ती इन्क्रीज होईल. ठीक आहे. आता तुम्हाला कम्पेअर करताना हेच कम्पेअर करायचं की इथं जो फ्री रॅडिकल आहे त्याला फक्त हायड्रोजन अटॅच आहे, इथं जो फ्री रॅडिकल आहे त्याला 2 हायड्रोजन 1 अल्काइल ग्रुप अटॅच आहे. ह्या फ्री रॅडिकल वरती 1 हायड्रोजन 2 अल्काइल ग्रुप्स आहेत आणि ह्या कार्बनच्या फ्री रॅडिकल वरती तिन्हीच्या तिन्ही पण अल्काइल ग्रुपच आहेत, हायड्रोजन एकही नाही. मग आता अल्काइल ग्रुपचं नेचर तुम्हाला माहिती पाहिजे की तो अल्काइल ग्रुप हा डोनेटिंग ग्रुप आहे की विथड्रॉइंग ग्रुप आहे. सांगा कसा आहे तो. विथड्रॉइंग. नाही, Donating. मिथाइल ग्रुप जो आहे तो डोनेटिंग ग्रुप आहे. आपण डोनेटिंग आणि विथड्रॉइंग ग्रुप बद्दल डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. इफेक्ट आपल्याला काही शिकायचे आहे, त्याच्यामध्ये डिटेल आयडिया येईल तुम्हाला. पण आता फक्त बेसिकली ही आयडिया असू द्या की विथड्रॉइंग ग्रुप आणि डोनेटिंग ग्रुप पैकी मिथाइल ग्रुप जे आहे, अल्काइल ग्रुपचा कुठलाही पार्ट घेतला तर ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. ठीक आहे. आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम जर असतील, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हो की नाही, यांच्यासारखे ऑक्सिजन सारखे, तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करून घेतात. इथे आता हे डोनेट करणारे ग्रुप्स आहेत. ठीक आहे. मग सगळ्यात जास्त डोनेटिंग ग्रुप कुठे अटॅच झाले, थर्ड कार्बन. टर्शरी फ्री रॅडिकलच्या कार्बनला, राईट. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांपैकी जास्त स्टेबल कोण असेल, Tertiary. टर्शरी.
It is the stable among all carbocation. Sorry, all carbon free radicals. इथं 2 अल्काइल ग्रुप्स आहेत अटॅच झालेले, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपच आहे, त्याच्यामुळे त्याची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढेल, पण टर्शरी कार्बनच्या कंपॅरेटिव्हली याची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी असेल, त्याच्यामुळे याची स्टॅबिलिटी पण त्याच्यापेक्षा काय होईल, कमी. त्यानंतर स्टेबल असेल RCH2 चा रॅडिकल प्रायमरी, आणि सगळ्यात अनस्टेबल जो आहे किंवा कमी स्टेबल जो आहे तो कुठला रॅडिकल असेल, मिथाइलचा रॅडिकल असेल. सर पण सर ते टर्शरी कार्बन वरती आहे ना सर, मग 10 आहे ना इलेक्ट्रॉन्स होतील ना त्याच्यावर. नाही, इलेक्ट्रॉन पूर्णपणे डोनेट नाही करणार आहे ते. इलेक्ट्रॉन पूर्ण डोनेट नाही करणार आहे. इलेक्ट्रॉनचा फ्लो जो आहे त्यांच्याकडे असणार आहे, हो की नाही. हा बॉन्ड जो आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झाले, पण शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स आता कुणाकडे मूव्ह होतील, कार्बनकडे. त्याच्यामुळे कार्बनकडे डेन्सिटी इलेक्ट्रॉनची वाढेल, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन गेन नाही होणार, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढेल. मग जी कमी झालेली इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे, एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे ती कमी झालेली डेन्सिटी पुन्हा काय होईल, वाढेल त्याची, आणि म्हणून तो जो आहे तो स्टेबल होऊन जाईल. समजले. इथे इलेक्ट्रॉन डोनेट नाही झाले पूर्णपणे, कार्बनकडून कार्बनकडे इलेक्ट्रॉन नाही गेले, फक्त मूव्ह झाले, इलेक्ट्रॉनची मुवमेंट झाली. लक्षात आलं. इलेक्ट्रॉन राहणार आहेत किती त्याच्यामध्ये, 7च. इथे पण 7च इलेक्ट्रॉन राहतील, प्रत्येक कार्बनच्या फ्री रॅडिकल वरती 7च इलेक्ट्रॉन्स असतील, पण इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कोणावरती इन्क्रीज झाली, जी डेफिशियन्सी क्रिएट झाली होती फ्री रॅडिकल, ती डेफिशियन्सी भरून कधी निघली, जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप त्याला अटॅच झाले, म्हणजे डेन्सिटी त्याची इन्क्रीज झाली तेव्हा. ठीक आहे. आणि म्हणून जेवढे जास्त ग्रुप तेवढी जास्त इलेक्ट्रॉनची डेन्सिटी त्याला होईल, आणि म्हणून त्याची स्टॅबिलिटी वाढेल. क्लिअर. येस. चला, मुद्दा समजला सगळ्यांना. पहिला समजला असेल तर एक थम्स अप शो करा. ओके, व्हेरी गुड. ही जी ऑर्डर आहे ती ह्या दोघांपैकी अजून कोणाला अप्लाय होईल, फ्री रॅडिकलच्या व्यतिरिक्त कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन, त्यापैकी ही ऑर्डर अजून कोणाला अप्लाय होईल, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनला. कारण की कार्बोकॅटायन पण कसं आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे की डेफिशियंट आहे, डिफिशियंट. डेफिशियंट. म्हणजे जसा फ्री रॅडिकल इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे तसा कार्बोकॅटायन सुद्धा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग तोही इलेक्ट्रॉन जर डेफिशियंट असेल तर त्याला कशाची गरज आहे स्टेबल होण्यासाठी, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपची, हो की नाही. आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कार्बोकॅटायनला अटॅच होऊन जातील तेवढी जास्त त्याची स्टॅबिलिटी होऊन जाईल. ठीक आहे. येस सर. म्हणजे ही जी ऑर्डर आहे, टर्शरी कार्बोकॅटायन, सेकंडरी कार्बोकॅटायन, प्रायमरी कार्बोकॅटायन, मिथाइल कार्बोकॅटायन. तर ह्यापैकी सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी जी असेल ती टर्शरी कार्बोकॅटायनला असेल, नंतर सेकंडरी, नंतर प्रायमरी, आणि लिस्ट स्टेबल जो आहे तो असेल मिथाइलचा कार्बोकॅटायन. समजलं. हे पुढे गेल्यावरती आपल्याला भरपूर ठिकाणी रिएक्शन्स मध्ये युज करायचं आहे बरं. कॉम्पिटिटिव्हच्या ज्या रिएक्शन्स आहेत, प्रेडिक्ट द प्रोडक्ट, कुठला मोस्ट स्टेबल असेल, कुठला लिस्ट स्टेबल असेल, कुठला मेजर प्रोडक्ट असेल, कुठला मायनर प्रोडक्ट असेल, हे सगळं प्रेडिक्शन करण्यासाठी ही बेसिक आयडिया तुम्हाला असणं गरजेची आहे. समजलं सगळ्यांना लेकरांनो. येस सर. परंतु जर मी आता कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज न देता कार्बन वरती जर निगेटिव्ह चार्ज दिला तर ती स्पेसिस आता कोणती होईल बरं, पॉझिटिव्ह चार्जच्या ऐवजी मी निगेटिव्ह चार्जचा कार्बन घेतो, तर आता हे ज्या सगळ्या स्पेसिस तुम्हाला दिसतील ह्या कोणत्या झाल्या, कार्बॅनियन. कार्बॅनियनच्या स्पेसिस. आणि आपल्याला माहितीये कार्बॅनियन मध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, 8 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो स्टेबल असेल की अनस्टेबल असेल, तो ऑलरेडी स्टेबल असेल, टेबल. बरोबर आहे. आणि अशा वेळेस जर आपण अजून इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर त्याला दिले, हो की नाही, अजून इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर त्याला दिले, तर त्याची स्टॅबिलिटी आता इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल बरं, डिक्रीज. आता त्याची स्टॅबिलिटी डिक्रीज होईल, बरोबर आहे. कारण की आता इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ऑलरेडी त्याच्याकडे जेवढी पाहिजे तेवढी आहे, पण आता मग एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण त्याला दिले, हो की नाही, तर आता तो काय व्हायला सुरुवात होईल, अनस्टेबल व्हायला सुरुवात होईल.
ठीक आहे. जेवढे जास्त डोनेटिंग ग्रुप कार्बॅनियनला अटॅच असतील तेवढी जास्त त्याची तेवढी कमी त्याची काय होऊन जाईल, स्टॅबिलिटी होऊन जाईल. समजलं? आणि ज्याच्यावरती कमीत कमी डोनेटिंग ग्रुप आहेत म्हणजे मिथाईलचा कार्बॅनियन कमीत कमी डोनेटिंग ग्रुप फक्त हायड्रोजनच आहे, त्याच्यामुळे त्याच्या स्टॅबिलिटीवरती फरक पडेल का? नाही. No. म्हणजे टर्शरी कार्बॅनियनच्या कम्पॅरेटिव्हली मिथाईलचा कार्बॅनियन हा सगळ्यात जास्त काय असेल, स्टेबल. तर स्टॅबिलिटी ऑर्डर जी आहे ती फक्त रिव्हर्स होईल. जी ऑर्डर आपण रॅडिकल मध्ये आणि कार्बोकॅटायन मध्ये पाहिली त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ऑर्डर जी असेल ती कशाची असेल, कार्बॅनियनची असेल. म्हणजे कार्बॅनियनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच झाले तर ते कार्बॅनियनला अनस्टेबल करतील आणि याच्या अपोजिट इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर अटॅच झाले तर ते त्याला स्टेबल करतील. समजलं? सर पण ते ऑक्टेट कम्प्लीट आहे त्याला का म्हणून लागेल? ऑक्टेट कम्प्लीट आहे पण तरी पण काही कंपाऊंड मध्ये असे सिच्युएशन क्रिएट होईल ना, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप त्याला अटॅच होतील, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप त्याला अटॅच होतील, त्याच्यामुळे त्याच्या स्टॅबिलिटीवरती फरक पडेल. कधी कधी स्टॅबिलिटी वाढून जाईल, कधी कधी स्टॅबिलिटी डिक्रीज होऊन जाईल. बघ ना, मग स्टॅबिलिटी डिक्रीज होईल कधी आणि इन्क्रीज होईल कधी हे फक्त समजून घ्या की इलेक्ट्रॉनची डेन्सिटी त्याची जर वाढली, ऑलरेडी त्याच्याकडे आहे इलेक्ट्रॉन्स त्याच्यामुळे तो स्टेबल आहे, पण इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप सारी वाढली हो नाही तर तो काय होऊन जाईल, अनस्टेबल होऊन जाईल. आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी त्याची जर कमी केली हो नाही तर तो काय होऊन जाईल, स्टेबल होऊन जाईल. ठीक आहे. एनायन जे आहे, आयन्स आपल्याला माहिती आहे आयन्स जे आहेत ते कसे असतात, अनस्टेबल्स असतात. मग आयन्स कुठलाही घ्या, कार्बोकॅटायन घ्या, कार्बॅनियन घ्या, पॉझिटिव्ह चार्जचा कुठलाही आयन घ्या, निगेटिव्ह चार्जचा कुठलाही घ्या, त्यांना स्टेबल करण्यासाठी तो कुणासोबत बॉन्ड फॉर्म करतो ते गरजेचं असतं. मग बॉन्ड फॉर्म करताना त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी फक्त काय व्हायला पाहिजे, मॅच व्हायला पाहिजे. जर ती इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप वाढत असेल किंवा खूप कमी होत असेल तर अशा वेळेस ती स्पेसिस कम्प्लिटली अनस्टेबल होऊन जाते. ठीक आहे. मग कार्बन पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज कधी स्टेबल होईल, तर पॉझिटिव्ह चार्जला डोनेटिंग ग्रुप अटॅच झाले तर तो स्टेबल होईल आणि निगेटिव्ह चार्जला विथड्रॉइंग ग्रुप अटॅच झाल्यामुळे तो स्टेबल होईल. याच्या अपोजिट जर पॉझिटिव्ह चार्जला डोनेटिंग ग्रुप जर अटॅच केले तर पॉझिटिव्ह चार्जला विथड्रॉइंग ग्रुप जर अटॅच केले तर त्याची स्टॅबिलिटी कमी होऊन जाईल आणि निगेटिव्ह चार्जला जर डोनेटिंग ग्रुप अटॅच केले तर त्याची स्टॅबिलिटी डिक्रीज होऊन जाईल. ठीक आहे. हे असं आहे की एखाद्याकडे पैसे आहेत, खूप सारे पैसे आहेत आणि अजून त्याला आपण पैसे दिले हो की नाही, मग तो पैसे काय करून टाकेल, सगळेचे सगळे जास्त पैसे आल्यावरती कोणी शांत बसणार नाही, उधळून टाकेल सगळे हो की नाही. ज्या स्टेजला तो आहे त्या स्टेजच्या बाहेर जाईल, अनस्टेबल होऊन जाईल. आणि जर एखाद्याकडे पैसेच नाही तोही अनस्टेबलच असेल, कारण की त्याच्यामध्ये काय आहे, काहीतरी पोटासाठी करण्याची धडपड आहे, 2 वेळचं जेवण मिळालंच पाहिजे त्यासाठी काहीतरी करत राहील, तो अनस्टेबलच राहील हो की नाही. पण ज्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्टरी पैसे आहेत ज्याच्याकडे हो की नाही, तो 2 टाइमचं अन्न खाऊ शकतो, आपल्या बेसिक नीड्स गरजा पूर्ण करू शकतो, तो कसं झाला, स्टेबल झाला. त्याला जास्त काही करण्याची गरज आहे का, नाही गरज. समजलं, ते झाले स्टेबल. पण त्याचे पैसे कमी झाले किंवा वाढले तर तो अनस्टेबल स्टेट मध्ये जाईल. समजलंय? तर ही कन्सेप्ट तिथे अप्लाय करायची. बेसिक आयडिया क्लिअर झाली सगळ्यांना? स्टॅबिलिटी कधी वाढेल, स्टॅबिलिटी कधी डिक्रीज होईल. तुला लेकरांनो बेसिकली समजलं सगळ्यांना, स्टॅबिलिटी कधी वाढेल कधी कमी होईल. इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असतील तर काय होईल, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस मग ती कुठली पण असू द्या, इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी जिथं असेल तिथं त्याला स्टेबल करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडणार आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. डोनेटिंग ग्रुपची. जेवढे जास्त डोनेटिंग ग्रुप्स आपण अटॅच करणार तेवढी जास्त त्याची स्टॅबिलिटी वाढणार. आता डोनेटिंग ग्रुप जास्त म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनचा फ्लो जास्त होईल, इलेक्ट्रॉन नाही जास्त होणार, इलेक्ट्रॉनचा फ्लो वाढेल त्याच्याकडे. समजलं, इलेक्ट्रॉन कम्प्लिटली ट्रान्सफर नाही होणार, इलेक्ट्रॉनचा फक्त फ्लो वाढेल आणि म्हणून त्याला स्टॅबिलिटी भेटेल. आणि जर आपण विथड्रॉइंग ग्रुप अटॅच केले तर मग मात्र तो जो आहे तो अजून अनस्टेबल होईल. आणि याच्या अपोजिट जर निगेटिव्ह चार्ज असेल कार्बॅनियन, ठीक आहे, तर अशा वेळेस त्याला जर आपण डोनेटिंग ग्रुप अटॅच केले तर त्याची स्टॅबिलिटी जी आहे ती कमी होईल आणि विथड्रॉइंग ग्रुप जर अटॅच केले तर त्याची स्टॅबिलिटी वाढेल. समजलं का सौरभ? चला, पुन्हा कोणाला ही कन्सेप्ट समजलेली आहे जरा थम्सअप शो करून तुमचा रिस्पॉन्स द्या मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग तुम्हाला कंपॅरिझन मध्ये अशा डिफरंट स्पेसिस दिल्या तर तुम्ही सांगायचं कुठली स्टेबल आहे कुठली अनस्टेबल आहे. पण त्यासाठी तुम्हाला नॉलेज कशाचं पाहिजे,
डोनेटिंग ग्रुप कोणते आहेत आणि विथड्रॉइंग ग्रुप कोणते आहेत. जर ते तुम्हाला समजले नाही डोनेटिंग कोणते आणि विथड्रॉइंग कुठले, तर त्याने तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही. ठीक आहे, मग डोनेटिंग आणि विथड्रॉइंग ग्रुपचा एक सेपरेट सेशन आपण करणार आहोत. काही इफेक्ट आपण स्टडी करणार आहोत. त्या इफेक्ट मध्ये डोनेटिंग ग्रुप कुठले आहेत आणि विथड्रॉइंग ग्रुप कुठले आहे याचा एक सेपरेट चार्ट मी तुम्हाला देईल. तो चार्ट फक्त तुमच्या स्टडी रूम मध्ये पेस्ट करायचा, रोज पाहायचं, ते मेमराईज करायचे सगळेचे सगळे ग्रुप, डोनेटिंग कुठले आणि विथड्रॉइंग कुठले. ठीक आहे, आतासाठी फक्त एवढी बेसिक आयडिया लक्षात ठेवा. डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असतील तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसला ते स्टेबल करतील आणि विथड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असतील तर ते इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसला स्टेबल करतील. राईट. चला, आता हा झाला बॉन्ड फ्युजनचा पार्ट. बॉन्ड फ्युजनचे टाइप्स आणि त्या टाइप्स मध्ये जे स्पेसिस क्रिएट होतात, फ्री रॅडिकल, कार्बोनियन, कार्बोकॅटायन, त्यांच्या स्टॅबिलिटी. कुणाला काही अडचण यामध्ये? चला, काही अडचण नसेल तर पुढचा मुद्दा करायचा सुरू आपण. Yes, sir. येस सर. चलो, पुढचा मुद्दा रिएजंट आणि रिएजंटचे टाइप तुम्हाला आता ओळखायचे. राईट द हेडिंग, रिएजंट्स अँड टाइप्स ऑफ रिएजंट. ऑलरेडी आपण डिस्कस केले पूर्वी, एकदा फक्त रिवाइज करण्याची गरज आहे. रिएजंट म्हणजे काय हे तुम्ही सांगू शकता की नाही? एखादी रिएक्शन जर असेल तर रिएक्शन मध्ये एकच रिएक्टंट असेल आणि तो प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत असेल तर अशा वेळेस तो जो रिएक्टंट आहे त्याला आपण क्लासिफाय करत नाही, तो एकच असतो, त्याला क्लासिफाय करण्याची गरज पडत नाही. पण जर एखाद्या रिएक्शन मध्ये दोन रिएक्टंट आपण वापरले प्रोडक्ट फॉर्मेशन साठी, दोन रिएक्टंट जर वापरले तर अशा वेळेस आपल्याला त्यांना क्लासिफाय करण्याची गरज पडते. मग आपण क्लासिफिकेशन कोणत्या दोन टाइप मध्ये केलं बरं त्यांचं? रिएजंट अँड सबस्ट्रेट. व्हेरी गुड. सगळ्यांना आठवते नाही? Yes, sir. मग सबस्ट्रेट कोण असतो आणि रिएजंट कोण असतो, कसं ओळखणार तुम्ही? जो मेन कंपाऊंड असतो तो रिएजंट असतो आणि ज्याच्या हेल्पने तो कन्वर्ट होतो दुसऱ्या सबस्टन्सेस मध्ये, तो सबस्ट्रेट असतो. एकदम बरोबर. ज्या सबस्टन्सला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे तो आपला सबस्ट्रेट झाला. रिएक्टंट मध्ये जो मेन रिएक्टंट आहे तो आपला सबस्ट्रेट झाला की ज्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं. पण त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी ज्यांची आपण हेल्प घेणार आहोत, ज्यांचा आपण सपोर्ट घेणार आहोत, रिएक्टंट म्हणूनच वापरणार त्यांना आपण रिएक्शनच्या सुरुवातीलाच, पण त्यांना आपण सबस्ट्रेट न म्हणता आता रिएजंट्स म्हणणार. समजलं? मग रिएजंटची ही डेफिनेशन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. रिएजंट्स आर दी सपोर्टिव्ह रिएक्टंट इन दी रिएक्शन. लिहिता ही डेफिनेशन. Reagents are the supportive reactants in the reaction. लिहिली सर्वांनी डेफिनेशन? इझी आहे एकदम. Reagents are the supportive reactant in the reaction. Reagents जे आहे एकही असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त सपोर्टिव्ह रिएक्टंट पण आपण वापरू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे रिएजंट जे आहे ते एक किंवा एकापेक्षा जास्त असतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यांचा रोल आहे काय, ते फक्त रिएक्टंटला कन्व्हर्ट करण्यासाठी सपोर्ट करणार आहे, हो की नाही? कारण की त्यांच्या सपोर्ट शिवाय तो सबस्ट्रेट जो आहे, मेन रिएक्टंट जो आहे, तो प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्ट होऊ शकत नाही. चला, डेफिनेशन लिहून झाली तर एक थम्स अप शो करा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पृथ्वीराज जरा वाचतोस काय लिहिलं ते? पृथ्वीराज देवकर. देवकर सांगता आलं पाहिजे, पटकन लिहिलं नाही याचा अर्थ तू. रितेश तू सांग दादा. Reagents are the supportive reactants of the reaction. Very good. Reagents are the supportive reactant of the reaction.
ओके, सो रिएजंट्स आर दी सपोर्टिव्ह रिएक्टंट ऑफ द रिएक्शन. मग आता ह्या रिएजंटचे आपल्याला दोन टाइप डिस्कस करायचे आहेत. एकाला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आणि एकाला म्हणायचं न्यूक्लिओफिलिक रिएजंट. ठीक आहे, मग आता हे जे पार्ट आहेत ते डिस्टिंग्विश टाइपने लिहा. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आणि न्यूक्लिओफिलिक रिएजंट काय पॉईंट ऑफ डिफरन्स आहे ते डिफरन्स समजले की तुम्ही त्याच्यावरती शॉर्ट नोटही करू शकता, एमसीक्यू चे क्वेश्चन्सही अटेंड करू शकता. आणि पॉईंट ऑफ डिफरन्स जर तुम्हाला विचारला गिव्ह द डिफरन्शिएशन बिटवीन न्यूक्लिओफाईल अँड इलेक्ट्रोफाईल तर तेही तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर जे काही मुद्दे मी आता डिस्कस करेल ते तुम्ही दोन पार्ट मध्ये करा, एक इलेक्ट्रोफाईल साठी वेगळा, एक न्यूक्लिओफाईल साठी वेगळा. There are two types of reagents, electrophilic reagents and nucleophilic reagents. बघा आता रिएजंट कसे ओळखायचे, इलेक्ट्रोफाईल आहे की न्यूक्लिओफाईल आहे कसं ओळखायचं. एखादी रिएक्शन जर मी तुम्हाला दिली, जसं की उदाहरण देतो मी, ही रिएक्शन मला करायची आहे. आर एक्स काय आहे तुम्ही ओळखू शकता याला, कशाला म्हणतो आपण आर एक्स? हॅलोजन ए लाईट ग्रुप. अलाइड. नाही नाही नाही, तो पूर्ण कंपाऊंड कोणत्या क्लासमध्ये येतो क्लासिफिकेशन मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. हॅलोजन ग्रुप हा त्याचा फंक्शन ग्रुप झाला, हलाइड ग्रुप. मग हलाइड ग्रुप जर फंक्शन ग्रुप असेल तर त्याला आपण कोणत्या क्लासमध्ये कन्सिडर करतो? अल्किल हॅलाइड. व्हेरी गुड, अल्किल हलाइड. आठवत आहे सर्वांना? येस सर. Yes, sir. आणि हा जो प्रोडक्ट आपल्याला भेटला तो कोण आहे? Alcohol. अल्कोहोल. एकदम बरोबर, अल्कोहोल. म्हणजे आपल्याला करायचंय काय, अल्काइल हलाइडला कशामध्ये कन्वर्ट करायचं? अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, आणि हे कन्व्हर्जन NaOH च्या व्यतिरिक्त फक्त अल्काइल हलाइडनीच होईल का? नाही. नाही होणार. अल्काइल हलाइडला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हॅलोजनची जागा कोणी घेतली पाहिजे? OH ग्रुपने घेतली OH. पाहिजे, हायड्रॉक्सिल ग्रुपने. परंतु जर तुम्ही NaOH वापरलाच नाही त्या रिएक्शन मध्ये तर ही रिएक्शन होणार नाही, कारण की NaOH चा रोल आहे की त्याला X ला रिप्लेस करण्यासाठी OH ग्रुपला प्रोव्हाइड कर. समजले? म्हणजे याचा रोल काय झाला आता रिएक्शन मध्ये NaOH चा? Reagent. रिएजंटचा रोल झाला, सपोर्टिव्ह रिएक्टंट झाला तो. सबस्ट्रेटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सपोर्ट आपण NaOH चा घेणार आहोत. सो दिस इज द सपोर्टिव्ह रिएक्टंट. मग आता हा जो सपोर्टिव्ह रिएक्टंट आहे ज्याला आपण रिएजंट म्हणतो, त्या रिएजंटचा कोणता पार्ट आपण रिएक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज केला, सबस्ट्रेटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज केला, तो म्हणजे OH चा पार्ट. बरोबर आहे? समजते का मुलांना कोणता पार्ट आपण घेतला रिएक्टंट मधून, रिएजंट मधून? OH. मग आता OH पार्ट सेपरेट होण्यासाठी Na आणि O याच्यामधला बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे. बरोबर? Yes. मग बॉन्ड जर ब्रेक झाला तर बॉन्ड ब्रेकिंग नंतर OH वरती चार्ज येईल आणि Na वरती पण चार्ज येईल, कारण की डिफरंट ऍटम मधला बॉन्ड आहे तो. राईट? सांगा कोणते कोणते चार्जेस येतील? +1 -1 Na वरती चार्ज येईल +1 प्लस, Plus. आणि OH वरती चार्ज येईल -1. Minus. ठीक आहे. मग आता हॅलोजनला रिप्लेस केलं रिएजंटच्या कुठल्या पार्टनी? OH मायनसच्या पार्टनी. मग ज्यावेळेस एखाद्या रिएजंटला OH मायनस म्हणजे एखाद्या रिएजंटला निगेटिव्ह चार्ज असेल आणि तो आपण रिएक्शन साठी जर युज करत असेल तर अशा रिएजंटला म्हणायचं असतं न्यूक्लिओफिलिक रिएजंट. म्हणजे जेवढे जेवढे आयन्स रिएक्शन मध्ये आपण इन्व्हॉल्व करू आणि ते जर निगेटिव्ह चार्ज असतील तर अशा वेळेस आपण त्या निगेटिव्ह चार्जच्या आयनला की जे रिएजंट पासून आपल्याला भेटलेले आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत न्यूक्लिओफिलिक रिएजंट. म्हणजे इथं NaOH चा रोल जो आहे तो कोणता रोल आहे? न्यूक्लिओफिलिक रिएजंट, न्यूक्लिओफाईल प्रोव्हाइड करण्याचा. लेकरांना आवाज येतोय माझ्या सर्वांपर्यंत? Yes, sir. हे समजलं NaOH हा कोणत्या रिएजंटच्या टाइप मध्ये ह्या रिएक्शन मध्ये?
न्यूक्लियोफिलिक रिएजंट. न्यूक्लियोफिलिक रिएजंट. का बरं न्यूक्लियोफाईल म्हटलं? कारण की त्याने काय आपल्याला प्रोव्हाइड करून दिले? निगेटिव्हली चार्ज आयन सबस्ट्रेटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. ठीक आहे. आणि याच्या अपोजिटली जर पॉझिटिव्ह चार्ज जर प्रोव्हाइड केले असते, जर पॉझिटिव्ह चार्ज प्रोव्हाइड केले असते, जसं की फॉर एक्झाम्पल आता मी दुसरी एक रिएक्शन तुम्हाला देतो. मी आता स्टार्टिंग कंपाऊंड घेतो ROH, म्हणजे कोण? अल्कोहोल. आणि याला मला कन्व्हर्ट करायचं आहे RONA मध्ये. तर त्यासाठी पुन्हा मी NaOH वापरला इथे. पण आता ह्या रिएक्शन मध्ये NaOH ने कोणता आयन ह्या रिएक्टंटला दिला बरं? सबस्ट्रेटला दिला. हायड्रोजन रिप्लेस केला ना पॉझिटिव्ह होण्यासाठी इथं Na+ आपण युज केला. म्हणजे रिएजंटनी आता कोणता आयन प्रोव्हाइड केला? पॉझिटिव्ह चार्ज. मग अशा वेळेस आपण त्याला आता न्यूक्लियोफिलिक रिएजंट न म्हणता काय म्हणणार? इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. समजले? पॉझिटिव्हली चार्ज प्रोव्हाइड करणारे जेवढे रिएजंट्स असतील ते असतील इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, आणि निगेटिव्हली आयन जे प्रोव्हाइड करतील रिएक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ते सगळेचे सगळे असतील न्यूक्लियोफिलिक रिएजंट. पहिली डेफिनेशन समजली सर्वांना? हा पहिला पॉइंट ऑफ डिफरन्स नोट करून घ्या. तिथे रिएक्शन नका लिहू, हे फक्त अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला मी दिला. डायरेक्टली पॉइंट मेन्शन करा तिथे. हाऊ वी कॅन आयडेंटिफाय इलेक्ट्रोफिलिक रिएजंट अँड न्यूक्लियोफिलिक रिएजंट. तर इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आयडेंटिफाय करण्यासाठी चार्ज कोणता पाहिजे त्यांच्यावरती? पॉझिटिव्ह. आणि न्यूक्लियोफिलिक रिएजंट आपल्याला प्रोव्हाइड केले तर त्यासाठी त्यांच्यावरती चार्ज असला पाहिजे निगेटिव्ह. पहिला पॉइंट ऑफ डिफरन्स लिहिला सर्वांनी? Yes. चलो. आता बऱ्याचशा वेळेस होईल असं की तुम्हाला रिएक्शन दिली जाणार नाही. रिएक्शन दिली जाणार नाही. डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन्स मध्ये दिली जातील OH मायनस CN मायनस CH3 प्लस CO32 मायनस. आणि तुम्हाला म्हटलं जाईल ह्यापैकी कोण इलेक्ट्रोफाईल आहे, कोण न्यूक्लियोफाईल आहे. तर तुम्ही सांगू शकता चार्ज पाहून डायरेक्टली? इलेक्ट्रोफाईल CH+. इलेक्ट्रोफाईल जो आहे तो असेल CH3, आणि ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे OH मायनस असेल, CN मायनस असेल, CO32 मायनस असेल, हे सगळेचे सगळे कोणत्या टाइप मध्ये येतील? न्यूक्लियोफिलिक. न्यूक्लियोफिलिक रिएजंट. ओके. म्हणजे जेवढे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज एक्झाम्पल तुमच्या समोर ऑप्शन मध्ये असतील ते सगळेचे सगळे इलेक्ट्रोफाईल म्हणा, आणि जेवढे जेवढे निगेटिव्ह चार्जचे आयन्स तुम्हाला ऑप्शन मध्ये असतील त्या सगळ्यांना तुम्हाला न्यूक्लियोफाईल म्हणायचं. क्लिअर झाली पहिली डेफिनेशन? मुलांना समजलं? येस सर. चलो. आता बऱ्याचशा वेळेस होतं असं की चार्जच्या ऐवजी डायरेक्ट मॉलिक्यूल तुम्हाला प्रोव्हाइड करून देतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल NH3, H2O, H2S आणि BeCl2 अशा स्पेसिस तुम्हाला दिल्या ऑप्शन्स मध्ये. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. तुम्हाला सांगितलं आता ह्यापैकी कोण इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे, कोण न्यूक्लियोफिलिक रिएजंट आहे. रिएक्शन दिलेली नाहीये, फक्त ऑप्शन्स मध्ये हे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिसतील आणि ओळखायला सांगितलं जाईल इलेक्ट्रोफाईल कुठला, न्यूक्लियोफाईल कुठला. आता यांच्यावरती चार्ज आहे का कुठला? नाहीये. मग चार्ज नाहीये. चार्ज असता तर आपण इझिली प्रेडिक्ट केलं असतं. निगेटिव्ह चार्ज जेवढे असतील त्यांना न्यूक्लियोफाईलच्या कॅटेगरीमध्ये घेतलं असतं, आणि जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत आयन्स वरती त्यांना आपण इलेक्ट्रोफिलिक रिएजंटच्या कॅटेगरीमध्ये म्हटलं असतं. पण इथं चार्ज नाहीये. मग चार्ज नसेल तर कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईल ते पहा. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट साठी चार्ज कुठला पाहिजे मी सांगितलं तुम्हाला? पॉझिटिव्ह. बरोबर. मग पॉझिटिव्ह चार्ज कशाला इंडिकेट करतो? इलेक्ट्रॉन रिचला की इलेक्ट्रॉन डेफिशियंटला? इलेक्ट्रॉन रिच. इलेक्ट्रॉन डेफिशियंट. पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो कधी? इलेक्ट्रॉन लॉस झाले तर, आणि इलेक्ट्रॉन लॉस झाले तर तो डेफिशियंट, हो की नाही? आणि इथे जे न्यूक्लियोफिलिक रिएजंट्स आहेत त्यांच्यावरती चार्ज निगेटिव्ह असतो हे आपल्याला माहिती झालेलं आहे. मग निगेटिव्ह चार्ज कशाला इंडिकेट करतो आता? एफिशियंट. इलेक्ट्रॉन रिच. इलेक्ट्रॉन रिचला निगेटिव्ह चार्ज आहे त्यांच्यावरती, म्हणजे ते इलेक्ट्रॉन रिच झाले. ते इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना काय करू शकतात? डोनेट करू शकतात. इलेक्ट्रॉन रिच.
समजलं सगळ्यांना दोघांमधला फरक? पॉझिटिव्ह चार्ज इंडिकेट्स इट्स इलेक्ट्रॉन डेफिशियंट, वेरॅज निगेटिव्ह चार्ज इंडिकेट इट्स इलेक्ट्रॉन रिच. ठीक आहे, मग आता तुम्हाला एक्झॅक्टली तेच करायचंय. या मॉलिक्युलची आउटर मोस्ट शेल पाहिजे, जो सेंट्रलला ऍटम असेल त्याची, आणि तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे की रिच आहे हे ओळखायचं. मग कसं ओळखायचं इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे की रिच? आपण एक एक्झाम्पल पाहूया. अमोनिया. अमोनियाचं स्ट्रक्चर काढतील सर्वांना, तुमच्या नोट्स मध्ये काढा. अमोनियाचं स्ट्रक्चर सेंटरला कोण असेल आणि सराउंडिंगला काय काय असेल हे मला तुम्ही स्ट्रक्चर सांगा. अमोनियाचं स्ट्रक्चर नोट मध्ये काढायचं, लेविस स्ट्रक्चर. म्हणजे बॉन्ड पण दाखवायचे आणि नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जर असतील तर ते पण दाखवायचे. त्यांनाच आपण लोन पेअर म्हटलं होतं, आठवत असेल तुम्हाला. चला, अमोनियाच्या स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजनने किती बॉन्ड फॉर्म केले हायड्रोजन सोबत? 3 बॉन्ड फॉर्म. लेविस स्ट्रक्चर ड्रॉ करता येतं ना सर्वांना, केमिकल बॉन्डिंग मध्ये तुम्ही शिकला. मग नायट्रोजनने 3 बॉन्ड फॉर्म केले. नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात किती? 5, 5. त्या 5 पैकी इलेक्ट्रॉन शेअरिंग साठी किती वापरले त्यांनी? 3, 3. म्हणजे एक 2 lone pair. त्याच्याकडे आहेत एक्स्ट्रा, 1 lone pair. त्याच्यामुळे त्याची एक लोन पेअर होईल. हो की नाही? म्हणजे अमोनियामध्ये 3 बॉन्ड पेअर्स आहेत आणि एक लोन पेअर आहेत. हे तुम्हाला त्याच्या स्ट्रक्चरवरून समजतं. मग जो सेंटरचा ऍटम आहे तो डिसाइड करतो त्याचं नेचर कसं असेल, इलेक्ट्रॉन रिच नेचर असेल की इलेक्ट्रॉन डेफिशियंट नेचर असेल. मग आता लोन पेअर जर असेल तर तो इलेक्ट्रॉन रिच झाला की डेफिशियंट झाला? बरं, इलेक्ट्रॉन रिच. रिच झाला. तो त्याची लोन पेअर जी आहे ती काय करू शकतो? डोनेट करू शकतो. समजलं? इलेक्ट्रॉन रिच झाला. मग जे इलेक्ट्रॉन रिच आहेत त्यांना आपण काय म्हणणार आता? न्यूक्लिओफिलिक. हो की नाही? म्हणजे NH3 हे कोणाचं एक्झाम्पल झालं? न्यूक्लिओफिलिक रिएजनचं एक्झाम्पल झालं. समजलं सगळ्यांना? मॉलिक्यूल दिला तर कसं प्रेडिक्शन करायचं? मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काढायचं, सेंटरला जो ऍटम आहे त्याचा ऑक्टेट पाहायचं, किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होण्यापूर्वी, आणि जेवढे इलेक्ट्रॉन आहे त्यापैकी बॉन्ड फॉर्मेशन साठी किती वापरले आणि किती नॉन बॉन्डिंग आहे. जर नॉन बॉन्डिंग असेल तर त्यांच्या पेअर करा, त्यांना लोन पेअर म्हणा. आणि लोन पेअर असेल तर इलेक्ट्रॉन रिच म्हणा. आणि लोन पेअर नसेल आणि ऑक्टेट पण इनकम्प्लीट होत असेल तर अशा वेळेस तुम्ही त्याला इलेक्ट्रॉन डेफिशियंट. ठीक आहे, आता ही कन्सेप्ट अप्लाय करा H2O वरती. H2O चं स्ट्रक्चर काढा, लेविस स्ट्रक्चर, आणि मला सांगा तो इलेक्ट्रॉन रिच असेल की डेफिशियंट? इलेक्ट्रो डेफिशियंट. स्ट्रक्चर काढून करा सर. तुम्हाला इमिडिएटली फक्त स्ट्रक्चर काढा, सेंटरच्या ऍटम वरती. इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉन रिच असेल तो. का? कारण की आता त्या केसमध्ये ऑक्सिजनने किती बॉन्ड फॉर्म केले वॉटरमध्ये हायड्रोजन सोबत? 2. म्हणजे सेंटरला जो असणार आहे तो ऑक्सिजन असणार आहे, तो डिसाइड करेल त्याचं नेचर. मग ऑक्सिजन जो आहे त्याच्या ऑक्टेट मध्ये, आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 6 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. आणि त्या 6 पैकी बॉन्ड फॉर्मेशन साठी किती वापरले त्याने? 2 वापरले. मग 6 पैकी 2 जर बॉन्ड फॉर्मेशन मध्ये गेले तर हे 2 इलेक्ट्रॉन हायड्रोजनच्या 2 इलेक्ट्रॉन सोबत शेअर झाल्यामुळे 2 बॉन्ड पेअर तयार झाले. पण 4 इलेक्ट्रॉन उरले ना त्याच्याकडे. 2 lone pair. मग 4 इलेक्ट्रॉनच्या 2 लोन पेअर होते. मग लोन पेअर आल्या म्हणजे तो कोण झाला? इलेक्ट्रॉन रिच. आणि इलेक्ट्रॉन रिच जर असेल तर तुम्ही त्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करणार? Nucleophilic. व्हेरी गुड. सौरभ, समजलं का? येस सर. राजवर्धन दादा तुला? Yes, sir. चला पुढचा तुम्ही करून द्या. H2S. इलेक्ट्रॉन Electron rich. इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रॉन रिच. सौरभ Electron rich. थोडासा विचार करून उत्तर दे. तू 2 वेळेस चुकलास. इलेक्ट्रॉन रिच आहे आणि न्यूक्लियोफिलिक. सल्फर वरती पण 2 लोन पेअर येतील, कारण की सल्फरच्या आउटर मोस्ट शेल मध्ये पण 6 इलेक्ट्रॉन्स असतात. त्या 6 पैकी 2 शेअरिंग साठी वापरले हायड्रोजन सोबत, 4 उरले, 2 लोन पेअर झाला, इलेक्ट्रॉन रिच झाला. आणि BeCl2 Electron deficient. इलेक्ट्रॉन डेफिशियंट. डेफिशियंट, कारण की बेरिलियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 2. 2. आणि दोन्हीच्या दोन्ही पण शेअरिंग साठी वापरले क्लोरीन सोबत. म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन झाले किती आता त्याच्यामध्ये? 4च. समजला? मग 4 इलेक्ट्रॉन जर झाले तर तो काय होईल? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. म्हणजे जर तुम्हाला
चार्ज दिलेल्या स्पेसिस असतील पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज, तर तुम्ही इझिली सांगणार इलेक्ट्रोफाईल कुठला, न्यूक्लिओफाईल कुठला. निगेटिव्ह चार्ज असेल तर न्यूक्लिओफाईल, पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रोफाईल. पण जर मॉलिक्यूल दिला, न्यूट्रल मॉलिक्यूल, कुठलाही चार्ज नाही, तर त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काढा आणि सेंटरच्या ऍटम वरून तुम्ही कन्सिडर करा की तो इलेक्ट्रॉन रिच आहे की डिफिशियंट. सेंटरच्या ऍटम वरती लोन पेअर असेल तर तो इलेक्ट्रॉन रिच होईल आणि सेंटरच्या ऍटमचं ऑक्टेट कम्प्लीट झालेलं नसेल तर तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट. ठीक आहे, काही उदाहरणं देतो, त्यांचं क्लासिफिकेशन मला करून दाखवा. कोण इलेक्ट्रोफाईल असेल, कोण न्यूक्लिओफाईल असेल. इलेक्ट्रोफाईल म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, त्याला शॉर्ट मध्ये म्हटलं जातं इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट हे प्रत्येक वेळेस म्हणायची गरज नाही, सिम्पली तुम्ही त्यांना इलेक्ट्रोफाईल म्हटलं तरी चालेल. आणि न्यूक्लिओफिलिक रिएजंटला शॉर्ट मध्ये म्हटलं जातं न्यूक्लिओफाईल्स. ठीक आहे, मग काही एक्झाम्पल्स मी देतो पहा. जर सपोज मी तुम्हाला म्हटलं BF3 PH3 AlCl3 SO2 किंवा CO2 PH3 न्यूक्लिओफिलिक. PH3 न्यूक्लिओफाईल. व्हेरी गुड. एक लोन पेअर असेल त्याच्यावरती. अजून बाकीचे इलेक्ट्रोफिलिक. BF3 AlCl3 इलेक्ट्रोफाईल असेल आणि CO2 कशाच्या बेसिस वरती तुम्ही सांगाल इलेक्ट्रोफाईल आहे तो? लोन पेअर्स नाही सर. लोन पेअर्स नाहीये, परंतु कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या 2-2 इलेक्ट्रॉन सोबत, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन सोबत शेअर झाले. असं स्ट्रक्चर आहे कार्बन डायऑक्साईडचं, बरोबर? Yes. मग आता कार्बनने ऑक्सिजन सोबत पाय बॉन्ड फॉर्म केलेले आहेत. येस. पाय बॉन्ड जे आहेत ते काय करतात, इझिली डिलोकलाइज होतात. पाय बॉन्ड जे आहेत ते शिफ्ट होऊ शकतात कारण की ते एकदम वीक असतात, इझिली मुवमेंट करतील. मग पाय बॉन्ड हा कार्बन आणि ऑक्सिजन पैकी कुणाकडे शिफ्ट होईल, कार्बनकडे जाईल की ऑक्सिजनकडे जाईल? ऑक्सिजनकडे. ऑक्सिजन, कारण की ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची Electronegative. ऍबिलिटी जास्त आहे. मग आता ऑक्सिजन जर जास्त इलेक्ट्रॉन घेणार असेल तर याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह चार्ज जर डेव्हलप झाला सेंटरच्या ऍटम वरती तर तुम्ही त्याला म्हणणार इलेक्ट्रोफिलिक. ठीक आहे, म्हणजे जर ऑक्टेट कम्प्लीट झालं परंतु पाय बॉन्ड जर असतील त्याच्याशी झाली, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड असे असतील तर ते इलेक्ट्रॉन कुणाकडे डिलोकलाइज होतात, त्याच्याकडे डिलोकलाइज होतात की त्याच्यापेक्षा दुसऱ्या इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऍटमकडे डिलोकलाइज होतात. पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो की निगेटिव्ह, याच्या बेसिसवरती तुम्ही सांगायचं की तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल की रिच असेल. समजलं? जर सेंटरच्या ऍटम वरती डिलोकलायझेशन पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला तर तो इलेक्ट्रोफाईल झाला आणि जर डिलोकलायझेशन झाल्यावरती सेंटरच्या ऍटम वरती तो इलेक्ट्रॉन आले, पाय इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्ज जनरेट झाला तर तो इलेक्ट्रॉन रिच झाला. समजलं? मित्रांनो, समजला मुद्दा सगळ्यांना? Yes, sir. तर हे झालं तुमचं रिएजंट आणि रिएजंटचे टाइप्स. मग चौथ्या पॉइंट मध्ये तुम्ही त्यांची एक्झाम्पल्स मेन्शन करा. ते 2 मार्कांसाठी तुम्हाला हे 4 मध्ये क्लासिफाय करता येईल. सो एक्झाम्पल्स. इलेक्ट्रोफाईल रिएजंट कसे ओळखणार? पहिल्यांदा चार्ज वरून. कोणते चार्ज पाहिजे त्यांच्यावरती? पॉझिटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह चार्जचा कुठलाही आयन तुम्हाला जर दिला तर तुम्ही त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोफाईल म्हणायचं. आणि निगेटिव्ह चार्जचा कुठलाही आयन दिला तुम्हाला तर तुम्ही त्याला न्यूक्लिओफाईल म्हणायचं. आणि जर चार्ज नसतील तर इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी असेल, सेंटरच्या ऍटम वरती इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी जर असेल म्हणजे ऑक्टेट इनकम्प्लीट असेल तर तो इलेक्ट्रोफाईल झाला. आणि ऑक्टेट कम्प्लीट आहे आणि लोन पेअर पण आहेत एक्स्ट्रा, तर अशा वेळेस तुम्ही त्याला न्यूक्लिओफाईल म्हणायचं. आजचं लेक्चर काही अडचण याच्यामध्ये? No, sir. काय काय शिकलो आज? जरा रिवाइज करूया. काय काय शिकलो आज पहा. फ्री रॅडिकल, कार्बोकटायन आणि कार्बॅनियन
हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येतातच, परंतु आजच्या लेक्चरला तुम्ही डिफरंट फ्री रॅडिकल्स दिली किंवा डिफरंट कार्बोकॅटायन्स दिली किंवा डिफरंट कार्बेनियन्स जर दिली तर त्यापैकी कोण स्टेबल असेल आणि कोण अनस्टेबल असेल हे कम्पेअर करू शकता. बरोबर? येस सर. मला Yes. सांगा मग कसं आपण कम्पेअर करणार, कोण कोण डेफिशियंट आहे आणि कोण स्टेबल आहे आणि कोण अनस्टेबल आहे, कसं प्रेडिक्शन करणार आपण जरा सांग. ज्याच्यावर डोनेटिंग ग्रुप जास्त असेल हम्म? तो त्याची स्टॅबिलिटी जास्त असेल. नाही. कशाबद्दल पण हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस बद्दल की इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस बद्दल? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हा, ते तिथं स्टेटमेंट मध्ये आलं पाहिजे. जर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असेल तर डोनेटिंग ग्रुप त्याची स्टॅबिलिटी वाढवतील आणि विथड्रॉइंग ग्रुप त्याची स्टॅबिलिटी कमी करतील. आणि जर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असेल तर डोनेटिंग ग्रुप त्याला अनस्टेबल करतील, विथड्रॉइंग ग्रुप मात्र त्याला स्टेबल करतील. समजलं? लेकरांना समजलं हे? आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट कोण आणि इलेक्ट्रॉन रिच कोण, तर हे तुम्ही सांगू शकता. 3 स्पेसिस पैकी फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन. कोण इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतील त्या तिघांपैकी? Free radical and carbocation. व्हेरी गुड. फ्री रॅडिकल आणि कार्बोकॅटायन हे डेफिशियंट असतील, त्यांना डोनेटिंग ग्रुप काय करतील, स्टेबल करतील आणि विथड्रॉइंग ग्रुप अनस्टेबल करतील. आणि जो कार्बेनियन उरतो तो Electron rich. त्याची स्टॅबिलिटी कशी डिसाइड होईल? डोनेटिंग ग्रुप त्याला अनस्टेबल करतील आणि विथड्रॉइंग ग्रुप त्याला स्टेबल करतील. Stable करते. ठीक आहे, तर हे स्टॅबिलिटी बद्दल पाहिलं. आणि त्यानंतर आता रिसेंटली आपण रिएजंट बद्दल डिस्कशन केलं. रिएजंट म्हणजे काय ते ऑलरेडी आपल्याला माहिती होतं, फक्त आपण आज त्याचे 2 क्लासेस पाहिले. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट कसा ओळखायचा, न्यूक्लिओफिलिक रिएजंट कसा ओळखायचा. तर रिएजंट कोण डिफाईन करेल? रिएजंट काय आहे? वैभव करतोस का? व्हॉट इज मीन बाय रिएजंट? Reagent is a supportive reactant in the reaction. व्हेरी गुड. रिएक्शन मधला जो सपोर्टिव्ह रिएक्टंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत रिएजंट. आणि 2 टाईप आहेत रिएजंटचे, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, न्यूक्लिओफिलिक रिएजंट. चला, चार्जच्या बेसिस वरती कसं ओळखणार, इलेक्ट्रोफाईल आहे की न्यूक्लिओफाईल आहे, कोण सांगेल? ओम सांगतोस. चार्जच्या बेसिस वरती सोपा आहे एकदम. जयराज तू सांग. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफिलिक, निगेटिव्ह चार्ज न्यूक्लिओफिलिक. व्हेरी गुड. पॉझिटिव्ह चार्जचा आयन असेल तर तुम्ही त्याला इलेक्ट्रोफाईल म्हणा आणि निगेटिव्ह चार्जचा आयन असेल तर त्याला न्यूक्लिओफाईल. आणि जर चार्ज नसेल तर कसं आयडेंटिफाय करणार मोइनुद्दीन? चार्ज नसेल तर कसं आयडेंटिफाय करणार इलेक्ट्रोफाईल कोण, न्यूक्लिओफाईल कोण? कोण सांगू शकता? Electron rich, electron deficient. व्हेरी गुड. मॉलिक्युल इलेक्ट्रॉन रिच आहे की डेफिशियंट आहे त्याच्या बेसिसवरती. मग मॉलिक्युल रिच असेल तर तुम्ही त्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये कॅटेगराइज करणार? Nucleophilic. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल तर इलेक्ट्रोफाईल. Electrophile. आणि कसा ओळखायचा इलेक्ट्रोफाईल आहे की न्यूक्लिओफाईल? स्ट्रक्चर काढून सेंटरचा आयटम पाहायचा. लोन पेअर असतील ते इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल तो ऑक्टेट इनकम्प्लीट असेल ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट. राईट. चला, आता हे होतं सगळं रिएजंट बद्दल. मग उद्याच्या लेक्चरला आपण रिएक्शन होताना कुठले कुठले इफेक्ट ऑब्झर्व होतात हे पाहूया. आणि हे इफेक्ट एकदा झाले की आपला हा लेसन इथे संपून जाईल. 2 ते 3 दिवस आपल्याला हे इफेक्ट सगळे स्टडी करण्यासाठी लागतील. ठीक आहे, म्हणजे आता ह्या वीक मध्ये तुमचा हा टॉपिक कम्प्लीट होणार आहे. आणि येत्या रविवारी नेक्स्ट जो संडे येईल त्या संडेच्या एक्झामला तुम्हाला हा पूर्ण टॉपिक तुम्हाला द्यायचा असेल सिलेबस मध्ये. समजलं सगळ्यांना लेकरांनो? आजपासूनच तयारी सुरू करा. जे काही डाऊट्स असतील ते माझ्यासोबत डिस्कस करत चला. ठीक आहे, चलो देन बाय. हॅव अ नाईस डे. Thank you, sir. Thank you, sir. थँक्यू सर. वेलकम. Thank you, sir.